चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षक नमस्कार. असं तेव्हा सकाळ सकाळ काल जरा चिवडा खाल्लो फिरत नाही. काय खाऊन चालत नाही. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं महाचर्चेमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करतोय. जिल्हा परिषद पंचायत समितीचा पहिला अंक संपलेला आहे. आज अर्ज पाठीमाग घ्यायचा आता हा दुसरा अंक आहे. दुसरा अंक सुरू आहे. अर्जाची छाननी झाल्यानंतर गेले 5 ते 6 दिवस या ठिकाणी बंडोबाला थंडोबा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी गेले 4 ते 5 दिवस रात्रंदिवस प्रयत्न करताना दिसत आहेत. अगदी बंडोबाला थंडोबा करण्यासाठी गाड्या सुसाट पळताना दिसत आहेत. बरोबर. मग त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट असेल, शरद पवार गट असेल, शिवसेना असेल, यांच्या गाड्या अगदी सुसाट पळताना दिसत आहेत. अगदी धोळा सुद्धा उडलेला आहे. बरोबर. एकंदरीत आज 3 वाजेपर्यंत जे काही अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पाठीमागं घ्यायची तारीख आहे. त्यानंतर लगेच अर्ध्या तासात त्याकडे चिन्हाचं वाटप होणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं तुम्ही म्हटला, जसं निवडणूक फॉर्म भरण्याच्या गर्दीपासून ते अगदी छाननीच्या प्रक्रियेपर्यंत अगदी धावपळ सुरू होती. त्यानंतरची धावपळ मात्र त्याच्यापेक्षा जास्त झालेली आहे. दमछाक झाली काय? दमछाक म्हणजे काय, अगदी भरपूर दमछाक झालेली आहे. नेत्याची दमछाक झाली यामध्ये आता खऱ्या अर्थानं. कारण बरेच जे अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांना ते माघार घेण्यासाठी अक्षरशः नेत्यांना पायघडी घालायची वेळ आलेली आहे. कारण बऱ्याच मतदारसंघात अशी अवस्था झालेली आहे की नेते पाठीमागे लागलेत आणि अपक्ष उमेदवार पुढे पळत आहेत अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे ज्याने कसं शिवनापाणीचा खेळ असतोय त्या पद्धतीचं काही सूरपाट्यासारखं सूरपाट्यासारखं काही प्रभाग झालेला आहे. काल तर मला एका विशेष करून ऐकायला मिळालं, एका जिल्हा परिषद मतदारसंघात नेते पाठीमागे लागलेत. फोन 50 वेळा फोन केला एका उमेदवाराला, अपक्ष उमेदवाराला, आणि त्यांच्या पाठीमागे असं पळतायत की पुढं अपक्ष पळायला पाठीमागे नेता पळाला. खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट असेल, शरद पवार गट असेल, त्यानंतर काँग्रेस गट असेल, यांची महाविकास आघाडी झाली होती. त्यांच्याही आघाडीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे. कारण दरीबडची मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गटाच्या वतीनं जे युवा नेते आहेत आनंदराव पाटील यांची उमेदवारी दाखल आहे. त्यांना ईव्ही फॉर्म सुद्धा मिळालाय, घड्याळ चिन्ह मिळालेलं आहे. बरोबर. तर इकडं जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं जे अमोल करडे आहेत बरोबर, त्यांना सुद्धा ईव्ही फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यांना तुतारी चिन्ह मिळालंय. मग तिथं जर बघितलं तर ते कोणी पाठीमागे काढून घ्यायला तयार नाहीत. बरोबर. आनंदराव पाटील यांनी सुद्धा जोरदार प्रचाराचा धमाका सुरू केलेला आहे. बरोबर. कालच दरीबडचे येथे रात्री 8 वाजता त्यांनी भव्य दिव्य असा एक सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी उमेदवारी जाहीर करून टाकलेला आहे. बरोबर. सर्वांना विचारलं त्याने, मी उभा राहू का नको. बरोबर. सगळ्या लोकांनी सांगितलं तुम्ही उभा राहा, एवढा तुम्हाला संधी आहे. मग त्यानंतर आता अमोल कराडे त्यांनी सुद्धा धडाका सुरू केलेला आहे. बरोबर. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार जर त्या ठिकाणी अर्ज ठेवले तर महाविकास आघाडीला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. बरोबर. तर तिकडं बघितलं तर भाजपच्या वतीनं सुद्धा तिथं सुद्धा 6 ते 7 उमेदवार सध्या अजून रिंगणात आहेत. बरोबर. अपक्ष. त्यामध्ये उमेदवारी काढून घेतात का नाही याकडे सुद्धा लक्ष लावून राहिलेलं आहे. त्यानंतर इकडे डपळापूर त्या मतदारसंघासंदर्भात आणखीन एक सांगायचं आहे मला. कालच विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत अण्णासाहेब गडदे यांची खास भेट घेऊन त्यांना माघार घेण्यासंदर्भात विनंती केली. माघार पण घेण्याची शक्यता असते. नाही, आमच्याबरोबर सुद्धा मी स्वतः त्यांना फोन करून विचारून घेतलो नेमकं तुमची भूमिका काय आहे. तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आमदार गोपीचंद पडळकर यांनी आम्हाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार मी मागे घेण्यास तयार आहे आणि उद्या सकाळपर्यंत बघूया काय होतंय, नेमकं काय घडणार आहे. अजून गुलदस्त्यात आहे. अजून गुलदस्त्यात थोडे 3 वाजेपर्यंत कळेल काय. 3 वाजेपर्यंत कळेल नेमकं काय. त्यानंतर त्या ठिकाणी श्रीमंत तांबे म्हणून जे युवा नेते आहेत त्यांनी सुद्धा अजून माघार घेतलेली नाही. आज 3 वाजेपर्यंत बघूया काय माघारी घेतात का बंडखोरी करतात. बरोबर. त्यामुळे या मतदारसंघाकडे दरीबडच्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बरोबर. तर इकडे जर बघितलं तर डपळापूर मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे तालुका अध्यक्ष आहेत मनसूर खतीब
त्यांचा एक उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे. त्यानंतर बाज पंचायत समितीमध्ये जे अरविंद गडदे आहेत ते सुद्धा उभे आहेत. म्हणजे एकंदरीत तिथं सुद्धा प्रॉब्लेम आहे. 2 गटामध्ये महाविकास आघाडीचं सगळं लक्ष आहे. त्यामुळे आज 3 नंतर ठरणार आहे काय होतंय. बरोबर. त्यामुळे जर एकंदरीत बघितलं तर भाजपच्या अपक्ष उमेदवार तालुक्यामध्ये जास्त आहेत. त्यांचे उमेदवार काढून घेण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर काल दिवसभर त्यांनी दौरा केलेला आहे. तिक्कुंडीमध्ये त्यांनी दौरा केला, पांडुजरीमध्ये दौरा केला, संकमध्ये दौरा केला. त्यामुळे आज 3 वाजेपर्यंत काय होईल याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर दरीबडची मतदारसंघामध्ये आणखीन एक किस्सा आहे. जे आसंगी तुर्कचे विद्यमान सरपंच आहेत मिरासाई मुजावर यांना शिवसेना शिंदे गटानं एबी फॉर्म दिलेला आहे. तर दरीबडचे जे पैलवान सुरेश टेंगले आहेत यांना सुद्धा एबी फॉर्म दिलेला आहे. त्यामुळे तिथे शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत एका शिवसेनेचे. त्या ठिकाणी थोडंसं मला बोलायचं आहे. बहुतेक करून पहिल्यांदाच आपल्यात प्रयोग होतोय की त्या मतदारसंघात दोन्ही एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्या संदर्भात दोन्ही एका पक्षाचे आहेत. ते शिंदे गटाचे आहेत. पण शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट नाही, उद्धव ठाकरे गट नाही आहे तिथं. तो संघमध्ये आहे. संघमध्ये. त्यामुळं मिरासाहेब मुजावर यांची उमेदवारी राहण्याची शक्यता आहे आणि सुरेश टेंगले हे पंचायत समितीला राहण्याची शक्यता आहे. तर संघ गटामध्ये तो प्रयोग आहे. बरोबर. जे बागेळे म्हणून आहेत ते बागेळे आणि जे प्रवीण आवरादी यांच्या सुविध पत्नी आहेत विजय बागेळे सुविध पत्नी जे आहेत ते कावेरी प्रवीण आवरादी या मॅडम जिल्हा परिषदेला उभे आहेत. तर इकडे विजय बागेळे जे आहेत जत विधानसभा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांच्या आई उभे आहेत. त्यामुळे ते दोघं येऊन एक उमेदवारी देण्याची तिथे शक्यता आहे. त्या संदर्भात बैठका सुद्धा झालेल्या आहेत. मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. बैठका झालेल्या आहेत आणि बहुतेक करून त्याचा निर्णय पण आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौरंगी किंवा पंचरंगी लढत लागण्याची शक्यता आहे. तिथं जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं तगडे 3 उमेदवार दिलेले आहेत. जे सौ प्रियांका राजाराम सबकाळे ते जिल्हा परिषदेला उभे आहेत. तर नागनाथ मोठे म्हणून आहेत ते गिरगाव पंचायत समितीला उभे आहेत. तर बिरुदेव खोत म्हणून जे आहेत आसंगी जतचे ते जनस्वराज शक्तीकडून पक्षाकडून उभे आहेत. तर पुन्हा एकदा 2 पाटलांच्यात मोठ्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. एक आहेत डॉक्टर आर के पाटील यांच्या सुनबाई त्यांना त्या उमेदवारी मिळाली. तर कैलासवासी बसवराज पाटील जे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत त्यांच्या जे कन्या आहे त्या कन्येला महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा असं एकंदरीत संघ मतदारसंघात हाय व्होल्टेज निवडणूक या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत काय सांगता येईल तालुक्याचं? एकंदरीत तालुक्याचा आपण जर आता सध्या संघचा विचार करतो शक्ती अर्थानं पहिल्यांदाच जनस्वराज शक्ती पक्षानं अगदी जोरदार ताकद लावलेली आहे. खऱ्या अर्थानं या 2 पाटलांच्या राजकारणामध्ये एकंदरीत जनस्वराज्य पक्षात सुद्धा संधी लागण्याची शक्यता आहे. कारण जे सबकाळे जे आहेत त्यांनी केलेली कामं हे जनतेसमोर मांडून त्यांना बऱ्यापैकी जे फंड आणलेले आहेत खरं तर कामाचे विकास कामाचे थेट मंत्रालयातून फंड आणलेले आहेत दादा कदम यांच्या माध्यमातून. तर कुठेही न बघता इथं कुठेही कोणाला न विचारता कोणालाही संपर्क न करता थेट त्यांनी मंत्रालयातून फंड आणल्यामुळं त्यांची काम करायची पद्धत एक वेगळ्या प्रकारची आहे आणि ते त्या पद्धतीनं ते काम करतात आणि एखाद्यावर संधी लागण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये. पण आजच्या दिवसापुरतं काय होणार आहे, आज कोण पाठिंबा काढून घेणार, कोण उभं राहणार आहे याचा अजून निर्णय नसल्यामुळं या ठिकाणी बरंच काही उलाढाल होत आहे. आणखीन एक मतदारसंघ म्हणजे तुमचा जाडरबोलाद मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघाविषयी काय सांगता येईल तुम्हाला? कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे किंवा धमाका कसा सुरू आहे तिथं? खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकदम जोरदार म्हणजे एकदम जोरदार तालुक्यातलं बहुतेक करून मला वाटतं चर्चेचा एकच विषय राहिलेला आहे तो जाडरबोलाद जिल्हा परिषद मतदारसंघ. त्यामध्ये जे भाजपचे नेते आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक जे संजय तेली आहेत त्यांच्या सहभागी या ठिकाणी उभा राहिले आहेत. त्याचप्रमाणे माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक आणि नेते माजी जिल्हा परिषद सदस्य तमणगड रवी पाटील यांचे सौभाग्यवती या मतदारसंघात उभे आहेत. खऱ्या अर्थानं जे उमेदवार पाठिंबा काढून घेणार नाही करणार ह्यांचा विषय सोडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थानं अजून सुद्धा प्रचाराला परवानगी नाही ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील तमिळनाडू रवींनी प्रचार सुरू केला. कोपर सभा बाकीच्या बैठका कट्टा बैठका ह्या त्यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली. प्रचार सध्या आता आघाडी घेतली त्यांनी. कारण अजूनही काही तालुक्यात कुठेही प्रचाराची यंत्रणा नाही तरी सुद्धा त्यांच्या आता एक राऊंड सध्या झालेला प्रचारात म्हणजे प्रचार त्यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं म्हणजे त्यांची जी प्रचार यंत्रणा आहे की कशा प्रकारे टीम वर्क करावं, कशा प्रकारे यंत्रणा राबवावं. कारण जाडरबोलाद जिल्हा परिषद मतदारसंघात पंचायत समिती सदस्य सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं त्यांनी. या ठिकाणी जे 3 गाव आहेत
जे उटगी सोन्याळ जाटर बोलत हे पूर्णपणे तेली समाज जास्तीत जास्त प्रभाव असलेलं गाव आहे. त्यानंतर इकडं माडगाव पंचायत समिती मतदारसंघात ह्या ठिकाणी जे गाव आहेत संमिश्र गाव आहेत, म्हणजे संमिश्र लोकांची संख्या असलेली गाव आहेत. यामुळं या मतदारसंघात अगदी तुल्यबळ लढत होणार आहे. अगदी तालुक्याच्या मला वाटते बहुतेक करून सगळ्यात जास्त जर निवडणूक रंगत असेल तर ते जाडरबाव जिल्हा परिषद रंगत तालुक्याचं लक्ष आहे. तालुक्यात संपूर्ण तालुक्यात लक्ष आहे. कारण माझे आमदार विलासराव जगताप आणि सध्या विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांची ताकद इथं पणाला लागणार आहे खऱ्या अर्थानं. आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचं सुद्धा लक्ष आहे. माझे आमदार विक्रम सावंत ते महाविकास आघाडीत असल्यामुळं मी एकंदरीत त्यांनी लक्ष घातले. एकंदरीत लक्ष घालून शक्य होईल तेवढं महाविकास आघाडीची उमेदवार निवडून येईल त्या प्रकारे त्यांचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे. तालुक्यामध्ये जर बघितलं आपण, जर डफळापूर आणि दरिबडची मतदारसंघाचा जर विषय सोडला तर तालुक्यातील जवळजवळ 7 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे. पूर्ण टीम त्यांची कामाला लागलेली आहे. त्यामुळे जर बघितलं तर आता आज 3 वाजेपर्यंत अर्ज पाठीमागे काढून घ्यायचा दिवस आहे. त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासूनच गाड्या भरधाव वेगाने सध्या पळताना दिसत आहेत. आणखी एक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जो बिळूर मतदारसंघ. या बिळूर मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात हालचाल सुरू आहेत. कारण तिथे बरेच बंडोबा आहेत, म्हणजे जे अपक्ष उमेदवार दाखल केलेत ना त्या ठिकाणी बरेच बंडोबांना थंड करण्यासाठी काल गोपीचंद पडळकर यांनी खास तिथे यंत्रणा लावलेली आहे. त्यांचे जे सुसहायक आहेत यांच्यामार्फत या ठिकाणी यंत्रणा राबवली जात असले आम्हाला समजते. तर त्या ठिकाणी जे जिल्हा परिषद सदस्य जे साठी 3 जण काय उमेदवार दाखल केले होते त्यांना सगळ्यांना माघार घेण्यास सुद्धा ताकद या भाजपकडून केली जात आहे. पण खरी लढत तिथं तिथल्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत सौ माळी मॅडम, माळी चोखंडे मॅडम आहेत महाविकास आघाडी काँग्रेस आघाडीकडून. तर त्यांच्या विरोधात आहेत डॉक्टर सौ शिल्पा जीवानवर. या दोघांच्यातच त्या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपमध्येच काही कार्यकर्ते व नेत्यांची हेवे दावे असल्याच्या चर्चा सध्या दबक्या आवाजात त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचा म्हणजे कितपत भाजपला त्याचा फायदा होईल हे सध्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळेलच. अशा पद्धतीने एकंदरीत जत तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद मतदारसंघ व 18 पंचायत समितीसाठी साधारण 250 अर्ज या ठिकाणी दाखल होते. त्यामुळे आता बऱ्यापैकी हळूहळू अर्ज काढून घ्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बंडोबाला काही थंडोबा करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पावलं उचललेली आहेत. आज आपण बघूया, आपलंही लक्ष राहणारच आहे. आज 3 वाजेपर्यंत जत येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावलेली आहे. त्यामुळे जर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, जाडरबोला जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, संख जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, इकडं दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, मुच्चंडी जिल्हा परिषद असेल, बिळूर जिल्हा परिषद असेल, डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, तर इकडे जर गेल्यानंतर शेगाव जिल्हा परिषद असेल आणि बनाळी जिल्हा परिषद असेल. विशेष म्हणजे बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओपन आहे. त्या ठिकाणी भाजपच्या वतीनं सुनील पवार तिथे उभे आहेत, तर महाविकास आघाडीच्या वतीनं रवींद्र सावंत त्या ठिकाणी उभे आहेत. पण येळवी पंचायत समिती गणामध्ये भाजपने विजय रुपनर यांना उमेदवारी दिल्यामुळे त्या ठिकाणी जे समाधान जगताप आहेत, युवा नेते आहेत, ते अपक्ष लढतात का अर्ज पाठीमागे काढून घेतात हे सध्या गुलदस्त्यात आहे. मात्र काल त्यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक आयोजित केली होती. पण एकंदरीत त्या बैठकीमध्ये काय झालं ते माहिती अद्यापर्यंत आपल्याला आलेली नाही. आपल्याला 3 वाजेपर्यंत लक्षात येईल. काय सांगता येईल बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघात? खरं तर इथं अत्यंत जोरदार हा मतदारसंघ, कारण चर्चेचा विषय आहे. मराठा समाजाचं प्राबल्य असणार, मराठा समाजाचं पूर्णपणे प्राबल्य आहे या मतदारसंघात. खऱ्या अर्थाने याच मतदारसंघात गतवेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी मतदानाची आकडेवारी जास्त घेतली होती. खऱ्या अर्थानं या मतदारसंघात मराठा समाजाचा जरी प्राबल्य असेल तरी सुद्धा त्यांनी ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी घेतली होती मतदानामध्ये. परंतु या याच्यामध्ये घडामोडी बऱ्याच बदललेल्या आहेत. त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघात कशा पद्धतीने बदल होईल किंवा कोणता उमेदवार निवडून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून यात बरंच काही अवलंबून आहे. मध्यंतरी आपण याच स्पर्धेत एक नावाचा उल्लेख केला होता आपण, प्रकाशराव जमदाडे जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. यांनी कशासाठी माघार घेतला किंवा काय नेमकं घडलं, काय प्रकरण झालं एकंदरीत महाविकास आघाडीत असताना सुद्धा त्यांनी का माघार घेतला याची संभ्रम अवस्था अजून सुद्धा लोकांत कळण्यात झालेला आहे. कारण खऱ्या अर्थानं त्यांची उमेदवारी घेतली तर एक महाविकास आघाडी भक्कम उमेदवारी झाली असती. पण नेमकं काय नाट्यमोठे घडामोडी घडल्या ह्या काय कळल्यास पडद्यामागील
नेमकं कशासाठी त्यांनी आपला उमेदवारी माघार घेतला याचं कारण मात्र कोणालाही समजण्याचं झालेलं आहे. अजून सुद्धा ते कुठल्या यंत्रणेत आहेत, कुठल्या प्रचार यंत्रणेत याचाही काही थांगपत्ता नाही खऱ्या अर्थानं. कारण एक बाजूला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ते प्रचारात असताना किंवा प्रचार किंवा बैठकीला कुठेही उपस्थित नाहीत. दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये आहेत तर तिथेही काही त्यांचे चित्र दिसून येत नाहीये खऱ्या अर्थानं. ते नेमकं आज त्यांची भूमिका क्लिअर कळेल. तरी सुद्धा महाविकास आघाडीनं रवींद्र सावंत हे जे माजी पंचायत समिती सदस्य आहेत, युवा नेते आहेत, हा तगडा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे सुनील पवार विरुद्ध रवींद्र सावंत हे या ठिकाणी जोरदार लढत होणार आहे. बरोबर. आणि त्यामुळं या मतदारसंघाकडे सुद्धा संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर प्रचाराची रणधुमाळी आज सुरू होणार आहे. आज अनेक उमेदवार या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ सुद्धा या ठिकाणी करणार आहेत. त्यामुळं राज्यातील अनेक नेत्यांच्या सभा देखील या ठिकाणी होणार आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं राज्यातील नेत्यांचा किंवा जे मंत्री महोदय आहेत यांची सुद्धा सभा या काही जिल्हा परिषद मतदारसंघात होणार असल्याची चर्चा सुरू आहे सध्या. मात्र कोणत्या जिल्हा परिषद मतदारसंघात कमकुवत उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्या सभा होणार आहेत, मंत्र्यांची सभा होण्याचं असं समजतं आपल्याला खऱ्या अर्थानं. कारण तिथल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतं पडावं की पडावीत यासाठीच मंत्र्यांचे बैठका किंवा मंत्र्यांची सभा व्हायचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे. यासोबत आणखीन एक आहे आपल्यात मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघ. या मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघात जे घडामोडी घडल्यात किंवा सध्या जे उमेदवार उभे आहेत पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी, यासाठी तुम्ही मुचंडी जिल्हा परिषदेसाठी तुम्ही काय? मुचंडी जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्या विरोधात रमेश देवर्षी या ठिकाणी उभे आहेत. मात्र त्या ठिकाणी कोळगिरीचे जे उद्योगपती आहेत राजाराम चमकेरी यांनी सुद्धा अर्ज त्या ठिकाणी दाखल केला होता जिल्हा परिषदेसाठी. त्यांच्या ज्या सुविध पत्नी आहेत सौ भाग्यश्री राजाराम चमकेरी यांनी मुचंडी पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गेली महिन्यात 2 महिने त्यांनी प्रचाराचा धमाका लावलेला होता. पहिल्यांदा त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्याचं या ठिकाणी चर्चा झाली होती. मात्र पुन्हा पंचायत समितीची उमेदवारी देण्याची चर्चा झाली. मात्र ऐन वेळेला त्यांचं तिकीट या ठिकाणी नाकारून जे अमृतवाडीचे माजी उपसरपंच आहेत आप्पासाहेब बेडगे यांच्या सुविध पत्नींना त्या ठिकाणी भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे राजाराम चमकेरी हे आज 3 वाजेपर्यंत काय करतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं नाही. राजाराम चमकेरी संदर्भात मला बोलायचं आहे. कारण तिथले ते त्यांचे जे नेते आहेत जे वकील म्हाळाप्पा पुजारी त्यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की मी या माझ्या नेतृत्वाखाली अपक्षांची मी निवडणूक लढवत आहे. कारण त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य दोन्ही त्यांनी घेऊन त्या संदर्भात त्यांनी खुलासा केलेला आहे. त्या संदर्भात आपल्याकडे रेकॉर्ड आहे. बघूया आता आपण 3 वाजेपर्यंत अजून आणखी काय घडामोडी घडतील हे सांगता येईल. किंवा भाजपवरती दबाव आणायचं एक हे असेल त्यांचा विषय. बरोबर. त्यामुळं जर बघूया आपण 3 वाजेपर्यंत काय होईल. 3 वाजल्यानंतर आपण लगेच 4 ते 5 वाजता आपण परत महाचर्चा घेणारच आहोत. बरोबर. संपूर्ण घडामोडीवरती आपलं लक्ष राहणारच आहे. एकंदरीत हा जरी विषय झाला तर तालुक्यातले जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या महत्वाच्या प्रश्नाकडे मात्र या राजकीय पक्षांचं दुर्लक्ष व्हायलंय असं मला वाटतं का? खऱ्या अर्थानं तालुक्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष तर होतच आहे. विविध विकास कामं किंवा जे प्रलंबित कामं आहेत ते कामं मार्गी लागताना दिसत नाहीत. कारण विद्यमान आमदार वर्षभर झालं त्यांचं निवडणूक होऊन सुद्धा बरीच कामं, काही कामं चालू आहेत, काही कामं अजून बंद या अवस्थेत आहेत. उदाहरण दाखल केलं तर पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. आरटीओचं ऑफिस काम थांबलेलं आहे. MIDC काम थांबलेलं आहे. कारण अजूनही त्याच्याबद्दल काय जी प्रगती व्हायला पाहिजे खऱ्या अर्थानं त्याच होताना दिसत नाही. ही कामं मार्गी या प्रश्नाकडे गरज आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. त्याबरोबर जर आपण बघितलं तर तालुक्यामध्ये कृषी विभागाचं माध्यमातून जे वेगवेगळे विकास कामं आहेत ते गतीनं होणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर म्हैसाळ योजनेची जी कामं सुरू आहेत ते पूर्व भागातील अजून 65 गावापर्यंत पाण्याचं सध्या पायपा टाकणे वगैरे ते सुरू आहे. ते कामं एकंदरीत अगदी त्याला पण जोर लागणं गरजेचं आहे. त्यानंतर तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न तो सुद्धा मार्गी लागणं गरजेचं आहे. जर आज संख सारख्या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय पण महत्वाची कामं त्या ठिकाणी होत नाहीत. साधं स्टाम्प देखील त्या ठिकाणी मिळत नाही. लोकांना हेलपाटी मारावं लागतात.
जर बघितलं तर अनेक गावामध्ये तलाठी वेळेवर जात नाहीत, अनेक गावामध्ये लोकांची कामं वेळेवर होत नाहीत. जर परवाच जर बघितलं तर पावसामुळे जे नुकसान झालं ते अनेक शेतकऱ्यांना त्याचे नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे अजूनही शेतकरी ओरडतात. हे असे प्रश्न या राजकीय साठमारीत सगळे निघून चाललेले आहेत. बरोबर. त्यामुळे ह्या विषयावरती सर्व राजकीय पक्षांनी फोकस करण्याची लक्ष गरज देणं आहे. गरजेचं आहे. एकंदरीत जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. बरोबर. मात्र या तालुक्याकडे जिल्हा परिषद मिनी मंत्रालयातून जास्तीत जास्त निधी आणून बरोबर. पक्ष कुठला का येईना, कुठलाही पक्ष जरी आला तरी त्या नेत्यांनी जास्तीत जास्त निधी आणून तळागाळापर्यंत लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी या निमित्तानं प्रयत्न करावं, एवढंच मी आज या महाचर्चेच्या निमित्तानं सांगू इच्छितोय. आपण 3 वाजेपर्यंत या ठिकाणी वाट बघणार आहे आणि कुठलेही उमेदवार पाठीमाग काढून घेणार आहेत आणि कशी लढत लागणार आहे त्याची इत्थंभूत माहिती आपण 4 ते 5 वाजता आपण देणार आहोत. आज आपण महाचर्चेच्या निमित्तानं आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.